अमरावतीमधील गाडगेनगर परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती। लग्नाला काही महिने निघून गेलेले होते, पण मात्र लग्न झाल्यानंतर ती जी महिला आहे त्या महिलेला मूलबाळ होत नसल्यामुळे त्या महिलेला चिंता वाटत होती। आजूबाजूच्या परिसरामध्ये राहणारा एक मांत्रिक होता आणि त्या मांत्रिकाचं नाव या महिलेनं ऐकलेलं होतं, कारण की त्या मांत्रिकांचा अनेकांना अनुभव आलेला होता आणि त्यानं केलेल्या मंत्रामुळं अनेकांना मूलबाळ झालं होतं किंवा त्यांना गुण आला होता, फायदा झाला होता, अशी चर्चा आजूबाजूला चालू होती आणि ती चर्चा या विवाहित महिलेनं ऐकली होती। मग तिला सुद्धा मूलबाळ झालं पाहिजे म्हणून ती महिला त्या मांत्रिकाकडे गेली होती। जशी ती महिला मांत्रिकाकडे गेली तसं मांत्रिकानं सांगितलं, काहीही टेन्शन घेऊ नको, तुला सुद्धा मूलबाळ होईल, पण मात्र त्यासाठी काहीतरी विधी करावा लागेल, मंत्र उच्चार करावे लागेल आणि त्या सगळ्या गोष्टी पार पडल्या की मग तुला सुद्धा मूलबाळ होईल, असं त्या मांत्रिकानं त्या विवाहित महिलेला सांगितलं। आता ते सगळं ऐकल्यानंतर ती महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात खुश झाली आणि त्या ठिकाणाहून निघून गेली, पण मात्र ती त्या मांत्रिकाकडे पुन्हा एकदा गेली आणि पुन्हा एकदा गेल्यानंतर त्या मांत्रिकाने आतमधल्या रूममध्ये नेली आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच अमरावती शहरामधील गाडगेनगर परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे आणि त्या महिलेचं लग्न काही महिन्यांपूर्वी झालेलं होतं, पण मात्र तिला मूलबाळ होत नव्हतं। आता मूलबाळ होत नसल्यामुळं तिनं एका मांत्रिकाकडे जायचं ठरवलं, कारण की त्या मांत्रिकाचं बरंच गुण येतात, फायदा होतो, तो मांत्रिक चांगला आहे, अनेकांना त्याचा फायदा झाला असं तिनं ऐकलं होतं, म्हणून त्या मांत्रिकाकडे जायचं ठरवलं। आता त्या मांत्रिकाकडे गेल्यानंतर ते मांत्रिक म्हणला, तंत्र मंत्र हे ते करून मी ते उपचार करत असतो, आतापर्यंत इथून खाली हात कोणी गेलं नाही, असे आश्वासनं त्या महिलेला दिले आणि त्या महिलेनं त्या मांत्रिकावर विश्वास ठेवला। आता विश्वास ठेवल्यानंतर त्या मांत्रिकाकडे ही महिला गेली आणि त्या मांत्रिकाने तिच्यावर काही मंत्र उपचार करायला सुरुवात केली। तिला त्या ठिकाणी त्यानं गुंग केलं आणि गुंग केल्यानंतर आतमधल्या रूममध्ये नेलं आणि आतमधल्या रूममध्ये नेऊन त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं, त्या महिलेसोबत जबरदस्ती केली। आता हा सगळा प्रकार घडल्यानंतर त्या महिलेला सुद्धा एक मोठा धक्का बसलेला होता की ती गेली होती कशासाठी आणि तिच्यासोबत नेमकं काय झालं, काय करावं काय नाही हे संपूर्ण प्रकरण तिला समजत नव्हतं। तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला आणि नवऱ्याच्या मदतीनं तात्काळ जवळचं गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून तो जो आरोपी मांत्रिक आहे त्याच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर त्या मांत्रिकाचा शोध चालू केला। पण मात्र ही बातमी मांत्रिकापर्यंत पोहोचल्यानंतर मांत्रिक तिथून फरार झाला, पसार झाला, पण मात्र पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस त्या मांत्रिकाचा शोध घेत आहेत। आता त्यानं फक्त याच महिलेसोबत अशा पद्धतीनं केला आहे का, या अगोदर तिने अशा कित्येक महिलांना फसवलं आहे का, त्याला पकडल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे। एकीकडे जग चंद्रावर जात असताना काही महिला अजूनही मांत्रिकावर, तांत्रिकावर, कोणावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर अशा पद्धतीचे प्रकार घडतात। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। त्यामुळं अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।